जातीय हिंसाचार विरोधी विधेयकावर आज होणार लोकसभेत चर्चा. राहुल गांधी यावर काय बोलतात याकडे लक्ष. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शिक्षणावरून सुरू असलेल्या वादात भर. येल विद्यापीठाची डिग्री असल्याचा स्मृती इराणींचा दावा. जम्मू काश्मीरच्या अर्निया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या 10 चौक्यांवर गोळीबार. 2 जवान जखमी. गेल्या 3 महिन्यात पाककडून 20 वेळा जास्त वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन. नक्षलवाद्यांची माहिती दिल्याबद्दल मिळणाऱ्या बक्षिसांमध्ये राज्य सरकारनं केली मोठ्या प्रमाणात वाढ. कमीत कमी 2 लाख ते जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांची 12 बक्षिसं केली जाहीर. त्यांच्या आमच्या सगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी आता पूर्ण होत आल्या आहेत. त्या पुढच्या आठवड्यापासून असे नेते भाजपमध्ये आपल्याला दिसायला मिळतील. इतर पक्षांचे अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक. विनोद तावडेंचा दावा. म्हणाले, येत्या 8 दिवसात सर्वांना देणार प्रवेश. मुंबई वगळता राज्यभरातले पेट्रोल पंप आज बंद. एलबीटी आणि वाढीव टॅक्सच्या विरोधात पेट्रोल पंप मालकांचा संप. अभिनेत्री प्रियांका चोप्रानं दिली चंद्रपुरातल्या आदिवासी गावाला भेट. दीपशिखा या युनिसेफच्या उपक्रमाची केली पाहणी.